एक महत्त्वाची बातमी, लाखो रुपये खर्च करणाऱ्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नाही। ज्या बहिणीला 50 रुपये खर्च करायला नसतात त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे, असं आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। च्या कडेला नरीमन पॉइंटला जे ट्रायडंट हॉटेल आहे तिथे 1000 रुपयाचा चहा पिते, जी बहीण तिच्या काकेमध्ये 1.5 लाखाची पर्स घेऊन फिरते, जिच्या डोळ्यावरती 2 लाखाचा गॉगल असतो, पायात 50-60 हजार रुपयाचं सॅन्डल असते, त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना नाही। त्यांना त्याची किंमत पण वाटणार नाही। ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी आहे की जी बहीण 8 दिवस झालं ताप आलाय, तिच्या अंगामध्ये कणकणी आहे, ती अंतुरणाला खिळून आहे, तिचं तोंड कडू झालंय, तिला गाज जात नाही, परंतु 50 रुपये तिच्या जवळ नाहीत म्हणून ती दवाखान्यात जात नाही, तिच्यासाठी लाडकी बहीण योजना आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडल्यास आयकर विभाग बघेल। मालवणीमध्ये पैसे सापडल्याच्या प्रकरणावर चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंना समज दिली असेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कुणाच्या घरात घुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी निलेश राणेंवर केली आहे। एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का? इन्कम टॅक्स बघेल ना, त्याचा निवडणूक आयोगाशी काय संबंध? आता फायनली तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता, किंवा तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात घुसण्याचे? पण निलेश राणे वागले असं, याच्यात शिवसेना वागले असं होत नाही। निलेश राणे असं वागले तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं। तर आमच्याकडे एखादा नेता काहीतरी बोलला तर देवेंद्रजी प्रवासात असताना फोन करून म्हणतात की हे चालणार नाही। त्यामुळे सिंधुदुर्गामधून आपण हा निष्कर्ष काढणं बरोबर होणार नाही की BJP शिवसेनामध्ये काही अंतर निर्माण होतं। वळूयात पुढच्या बातमीकडे। रायगडमध्ये मी कामं मंजूर करतो पण नारळ फोडायला दुसरेच पुढे येतात, असं भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावलेंवर टीका केली आहे। कामाची माहिती नसताना सुद्धा काही जण कामाचं श्रेय घेतात, असाही दरेकरांनी गोगावलेंवर निशाणा साधलाय। चारी धरणांच्या सुप्रमाचा जो कोरस्पॉन्डन्स आहे, निर्णय, त्याची सगळी प्रत सगळ्या पत्रकारांना एकदा। दुर्दैवानं आपण काय करताय, तुम्ही कमी पडताय, तुम्ही माझ्याकडे येता, मी काम करतो, नंतर पुढे झालं की त्याच्यावर नारळ फोडायला दुसरा जातो। म्हणजे काही लोकांना तर ते काम पण माहित नसतं, परंतु त्या ठिकाणी ते बघतात तिकडे मंजूर झालंय, इकडे नारळ फोडतात किंवा प्रेस घेऊन टाकतात। त्याच्यात आम्ही कमी पडतो ही वस्तुस्थिती आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशी गुंडागर्दी होऊ शकते, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी दावा करत म्हटलंय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम निवडणूक आयोगानं करावं। कत्तल की रात सुरू, भाजप मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करणार, असंही सपकाळ म्हणाले। कत्तल की रात जी आहे ती आता ही सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पक्ष आता खूप मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करणार आहे। आता शेवटच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा गुंडागर्दी कुठेतरी पाहायला मिळू शकते। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम निवडणूक आयोगानं करावं, कारण मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांच्याकडून तर काही कुठल्याही प्रकारची अपेक्षा आता आम्ही बाळगू शकत नाही। मात्र भाजपची मोटस ऑपरेंडी जी आहे ती दमदाटी करायची आणि खरेदी करायची, ही त्यांचे दोन स्वरूप त्यांचे आहेत। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। रुपाली पाटलांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे। काँग्रेसच्या संगीता तिवारी सुद्धा रुपाली पाटलांसोबत यावेळी उपस्थित होत्या। दरम्यान शिंदे सेनेकडून ऑफर असेल तर मी विचार करेन, असं रुपाली पाटील यावेळी म्हणाल्या। शिंदेंच्या शिवसेने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर त्यांनी विचारलं तर मी त्याच्यावर विचार करेल ना। कारण का लक्षात घ्या, कोणत्या पक्षात काम करायचं, कोणता नेता आम्हाला सपोर्ट करतोय, हा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या कार्यकर्त्यांना आहे। आणि कुणामुळे माझं प्रवक्तेपद गेलं म्हणून मी काम करण्याची थांबलेली नाहीये। पर ऑफर जर तेवढी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप चांगल्या पद्धतीची असेल किंवा कार्यकर्ते काम भगिनींचा ते सन्मान करत असेल तर मी विचार करेल। वळत पुढच्या बातमीकडे। कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षात इन्कमिंग सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का बसला। केडीएमसीच्या भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। माजी नगरसेवक श्रीधर चौधरी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी भाजपला रामराम ठोकलाय। राजकारण वाईट झालंय असं म्हणत भाजप पक्षावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि राजीनामा दिलाय। काही लोकांच्या आमच्या गावातच बॅनर लागले की भारतीय जनता पार्टीमध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं गेलं तिकिटाचं म्हणून। आणि म्हणून मग म्हटलं मग आपली गरज पण नाही आणि आम्हाला पण तशी काही गरज राहिली नाही आता राजकारण करायची। बस झाले, खूप वर्ष सेवा केली, आता कुठेतरी थांबलं पाहिजे।
पक्षाशी नाराजगी आहेच, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. पक्षाशी नाराजगी आहेच. जसं वाटत होतं तसं काय झालं नाही, त्याच्यामुळे आता थांबायचं.